जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 26. विठ्ठलराव तालुकदार. एकनिष्ठेने आमरण प्रभू सेवा केलेले विठ्ठलराव तेरपल्ली हे सामान्य घरात जन्मले होते, पण प्रभूंच्या कृपेने ते तालुकदार पदापर्यंत पोहोचले. प्रभुचरित्र लेखक रामचंद्र सोलापूरकर आणि प्रभुचरित्र लेखक टोळ या दोघांनीही विठ्ठलरावांचे वर्णन केले आहे. विठ्ठलराव हुमनाबादमध्ये राहत असून फक्त 15 रुपये पगारावर शेकदारीचे काम करत असत. त्यामुळे घरची अत्यंत गरिबी होती. त्यावेळी प्रभुचरित्रकार रामचंद्र बुवा हुमनाबादमध्येच राहत होते. त्यांची पत्नी प्रभूंच्या तीर्थासाठी हुमनाबादहून माणिकनगरला जात असे. विठ्ठलरावांच्या ज्येष्ठ कन्येला अपस्माराचा आजार असून औषधोपचारांचा काहीही उपयोग होत नव्हता. म्हणून विठ्ठलरावांच्या पत्नीनेही प्रभूंच्या तीर्थाचा नेम धरला. पण हुमनाबाद ते माणिकनगर हा प्रवास तिला सोसवत नव्हता. त्यामुळे प्रभुतीर्थासाठी ती माणिकनगरला प्रभूंच्या वाडीतच येऊन राहिली. हळूहळू प्रभुचरणी तिची भक्ती जडली. विठ्ठलरावांना हे आवडत नव्हते, पण एक दिवस पत्नीने अतिशय आग्रह केल्यामुळे विठ्ठलराव प्रभुदर्शनाला गेले. प्रभूंचे दर्शन घेताच प्रभूंवर त्यांची भक्ती जडली आणि दिवसेंदिवस वाढतच गेली. विठ्ठलराव प्रभूंचे स्मरण केल्याशिवाय आणि प्रभूंच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करत नसत. अत्यंत कमी पगारावर काम करणाऱ्या विठ्ठलरावांना नंतर सरकारालीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळाली. ती नोकरी घ्यावी का नाही याबाबत विठ्ठलरावांनी प्रभूंचा सल्ला घेतला. तेव्हा प्रभूंनी त्यांना सल्ला दिला की हाती असलेली अर्धी भाकर सोडू नकोस, त्यातच दत्त यश देईल. प्रभूंचा सल्ला मानून विठ्ठलराव कमी पगाराच्या नोकरीतच राहिले, पण प्रभुचरणी असलेल्या त्यांच्या समर्पित श्रद्धेमुळे त्यांचा उत्तरोत्तर भाग्योदय होऊ लागला. पुढे प्रभुकृपेने ते तालुकदार झाले आणि घरात ऐश्वर्य आले. दारापुढे हत्ती झुलू लागले. त्यांचे हैदराबाद शहरी मोठे वाडे झाले. संकटकाळी प्रभू विठ्ठलरावांच्या मदतीला धावून गेल्याचा प्रसंग प्रभुचरित्रकार रामचंद्रबुवांनी पुढीलप्रमाणे वर्णन केला आहे. विठ्ठलरावांवर आपल्या कुटुंबाप्रमाणेच सावत्र आई व सावत्र भावंडे यांचीही जबाबदारी होती. घरची अत्यंत गरिबी असूनही सर्व जबाबदाऱ्या ते प्रामाणिकपणे निभावत होते. विठ्ठलरावांची प्रभूंवर पूर्ण निष्ठा जडली होती. आपली सरकारी नोकरी सांभाळून ते प्रभुसेवा करत असत. एकदा प्रभूंनी त्यांना 200 रुपये व सोन्याचे कडे दिले आणि विचारले, ह्या द्रव्याचे तुम्ही काय कराल? तेव्हा विठ्ठलराव म्हणाले, हैदराबादला घरी सावत्र आई आणि 2 सावत्र भाऊ आहेत. दारिद्र्यामुळे अद्याप त्यांची लग्ने झालेली नाहीत. तेव्हा ह्या प्रसादाच्या द्रव्याने त्यांची लग्ने लावून देईन म्हणतो आहे. त्यावर प्रभू म्हणाले, उत्तम, पण घरी गेल्यावर सावत्र आई व भावंडांच्या फार मोहात पडू नका. लवकर इकडे निघून या. मग प्रभूंचा आशीर्वाद घेऊन विठ्ठलराव हैदराबादला गेले. त्यांनी आपल्या सावत्र भावांची लग्ने लावून दिली आणि ते हुमनाबादला परत यायला निघाले. एवढ्यात त्यांच्या सावत्र आईने कपटाने त्यांच्यावर विषप्रयोग केला. त्यामुळे विठ्ठलराव मरणासन्न झाले. पुष्कळ उपाय केले, पण काहीही उपयोग होत नव्हता. शेवटी विठ्ठलरावांच्या प्राणोत्क्रमणाची वेळ जवळ आली. विठ्ठलरावांची पत्नी असहाय्य होऊन रडू लागली. तिने श्री माणिकप्रभूंचा धावा सुरू केला. संकटात सापडलेल्या आपल्या भक्ताची हाक ऐकून प्रभू अकस्मात बैराग्याच्या रूपात विठ्ठलरावांच्या दरवाजात प्रकट झाले. बैराग्याने झोळीतून चिमूटभर राख काढून विठ्ठलरावांच्या पत्नीला दिली आणि म्हणाला, ही राख पाण्यात कालवून तुझ्या नवऱ्याला प्यायला दे, म्हणजे तो बरा होईल. एवढे सांगून बैरागी गुप्त झाला. त्याने दिलेली राख पोटात जाताच विठ्ठलराव खडखडीत बरे झाले. पुढे त्यांनी त्या बैराग्याचा पुष्कळ शोध घेतला, पण तो सापडला नाही. इकडे प्रभूंचे सर्व शरीर हिरवेगार झाले. असे का झाले हे कोणालाही कळेना. घरची सर्व मंडळी घाबरली. त्यांनी हुमनाबादच्या एका वैद्याचे औषध प्रभूंना दिले. प्रभूंनी ते औषध घेताच वैद्याची तब्येत बिघडून तो मरणोन्मुख झाला. मग प्रभूंनी त्याला तीर्थ पाठवल्यावर तो बरा झाला.
नंतर विठ्ठलराव पूर्ण बरे झाले. ते हैदराबादहून परत येऊन प्रभुदर्शनाला आले. प्रभू त्यांना म्हणाले, हैदराबादला तुमच्यावर जेव्हा विषप्रयोग झाला तेव्हा ज्या बैराग्याने तुम्हाला औषध दिले तो बैरागी आम्हास तरी भेटवा. आमच्या पोटातही विषप्रयोग झाला आहे. प्रभूंचे हे बोलणे ऐकताच विठ्ठलरावांनी खूण ओळखली. त्यांनी प्रभूंच्या चरणावर कृतज्ञतेने मस्तक ठेवले. मग त्यांनी आपल्यावर झालेल्या विषप्रयोगाचे वर्णन केले. तेव्हा प्रभू त्यांना म्हणाले, तुम्ही जेव्हा हैदराबादला निघालात तेव्हाच मी तुम्हाला सावध केले होते, परंतु ऐनवेळी त्याचा विसर पडून तुम्ही मोहजालात सापडलात. शेवटी तुमचा धावा ऐकून तुमच्या मदतीसाठी आम्हाला बैराग्याच्या वेशात यावे लागले. अशा तऱ्हेने प्रभू आपल्या निस्सीम भक्ताच्या मदतीला धावून गेले. निजाम राज्यातील तालुकदार म्हणजेच ब्रिटिश राज्यातील कलेक्टर. तालुकदाराच्या हातात अनियंत्रित सत्ता असे. त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रदेशाचा तो राजाच असे. मुलकी, दिवाणी, फौजदारी इत्यादी 8 अधिकार तालुकदाराकडे असत. तालुकदार म्हणेल तीच पूर्व दिशा, बोलेल तोच कायदा व देईल तोच न्याय. विठ्ठलरावांसारख्या गरीब घरातील कोठेही वशिला नसणाऱ्या व साधारण नोकरीतील व्यक्तीला तालुकदाराचे पद मिळणे पूर्णपणे अशक्य होते. पण विठ्ठलरावांच्या निरपेक्ष भक्तीने व सेवेने प्रभू प्रसन्न झाले होते. त्यामुळे साधे कारकून असलेले विठ्ठलराव प्रभू कृपेने एका रात्रीत तालुकदार झाले. त्याचे असे झाले, एकदा प्रभू आपल्या कुटीत स्वानंदमग्न असताना विठ्ठलराव प्रभुदर्शनाला गेले. त्यांना पाहताच अचानक प्रभू म्हणाले, अरे विठ्ठलराव, तू तालुकदार होतोस काय? हा प्रश्न ऐकून विठ्ठलराव चकित झाले. ते म्हणाले, महाराज, आपली जी आज्ञा होईल ते करायला मी तयार आहे. पण एवढे उच्च पद मला कसे मिळेल? आणि मिळाले तरी ते काम मला जमेल का? त्यावर प्रभू हसून म्हणाले, अरे मी तुझ्या पाठीशी असताना तुला कशाची भीती आहे? प्रभूंचे प्रेमळ आश्वासन ऐकून विठ्ठलरावांचे मन सद्गतीत झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मग प्रभूंनी प्रसन्न चित्ताने विठ्ठलरावांच्या गळ्यात फुलांची माळ घातली व त्यांना प्रसाद दिला. त्यानंतर प्रभूंनी विठ्ठलरावांना हैदराबादला जाऊन नवाबाची भेट घेण्याची आज्ञा दिली. इकडे हैदराबादच्या नवाबाला आधीचा तालुकदार काढून दुसरा नेमायचा होता. त्याने 3 मुसलमान इसमांची नावे काढली होती. त्या तिघांपैकी कोणाला तालुकदारपदी नेमावे असा विचार करत तो बसला होता. त्याने एक नाव निश्चित केले आणि नेमणुकीचा आदेश लिहायला घेतला. पण त्याने निश्चित केलेल्या नावाऐवजी त्याच्या हातून विठ्ठलराव असे लिहिले गेले. ते बघून त्याला आश्चर्य वाटले, म्हणून मग त्याने त्या दिवशी नेमणुकीचा आदेश लिहिणे रहित केले. दुसऱ्या दिवशी आधीच्या 3 नावांबरोबरच त्याच्या मनाविरुद्ध विठ्ठलरावांचे नाव त्याच्या मनात घोळू लागले. त्यामुळे त्याने त्या दिवशीही नेमणूक केली नाही. तिसऱ्या दिवशी तर बाकीची 3ही नावे बाधून फक्त विठ्ठलरावच तालुकदार म्हणून योग्य आहेत अशी त्याची खात्री झाली. तेवढ्यात प्रभू आज्ञेप्रमाणे विठ्ठलराव त्याला भेटायला आले. विठ्ठलरावांना समोर बघताच नवाबांनी तात्काळ विठ्ठलरावांना तालुकदारपदी नेमण्याचा हुकूम काढला आणि त्या पदाला आवश्यक तो सरंजाम व वस्त्रे देऊ केली. अशा तऱ्हेने प्रभूंच्या लीलेने नवाबाने विठ्ठलरावांना तालुकदार म्हणून नेमले. विठ्ठलरावांनीही आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत तालुकदार म्हणून उत्तम काम केले. आपल्या मेहनतीने त्यांनी भरपूर ऐश्वर्य व लौकिक संपादन केले. विठ्ठलरावांच्या कामावर खुश झालेल्या नवाबाने विठ्ठलरावांचा पुत्र माणिकराव याची पायगा इलाख्याचा जहागीरदार म्हणून नेमणूक केली. माणिकरावांनीही उत्तम काम करून निजामाच्या राज्यात नाव कमावले. विठ्ठलराव दरवर्षी माणिकनगरमध्ये हजारो रुपयांचा दानधर्म करत असत. दत्त जयंतीच्या पौर्णिमेचा सर्व खर्चही तेच करत असत. विठ्ठलराव हे श्रीप्रभू संस्थांच्या महत्त्वाच्या आधारस्तंभांपैकी एक होते. त्यांनी संस्थांची अत्यंत महत्त्वाची अनेक कामे केली. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.